Good afternoon all. In this lecture, we are going to discuss question paper of unit test first. This is question paper for PEC UT 1. First question. Which of the is not an example of simplex communication? First unit मधला question आहे. Okay, DSY students join झालेत का? Yes, ma'am. Okay. लक्ष द्या. हा जो क्वेश्चन आहे तो फर्स्ट युनिट मधला आहे. Which of the following is not an example of simplex communication? Not म्हटलंय, क्वेश्चन व्यवस्थित रीड करायचंय. जे ऑप्शन दिलेत त्या ऑप्शन मधला असा एक ऑप्शन आहे जो की सिम्प्लेक्स कम्युनिकेशनचं एक्झाम्पल नाहीये. मग एक्झाम्पल्स बघा कुठले कुठले आहेत. फर्स्ट रेडिओ ब्रॉडकास्ट हे सिम्प्लेक्स कम्युनिकेशनचं एक्झाम्पल आहे. सेकंड टीव्ही ब्रॉडकास्ट हे पण सिम्प्लेक्स कम्युनिकेशनचं एक्झाम्पल आहे. कोणी सांगू शकते का? आन्सर काय असेल? वॉकी टॉकी. ओकी टॉकी. UAV drone control from ground. This is also example of simplex communication. Simplex communication means data transmission is possible in only one direction. Okay. मग रेडिओ ब्रॉडकास्टिंग, टीव्ही ब्रॉडकास्टिंग असेल, ड्रोन कंट्रोल फ्रॉम ग्राउंड असेल, यामध्ये जे ब्रॉडकास्टिंग होतं किंवा कम्युनिकेशन होतं हे वन वे कम्युनिकेशन आहे. एका म्हणजे ट्रान्समीटर कडून फक्त डेटा रिसिव्हर कडे सेंड केला जातो सायमल्टेनियसली. ओके, म्हणजे कंटिन्युअसली, नॉट सायमल्टेनियसली, कंटिन्युअसली ट्रान्समिट केला जातो आणि जो रिसिव्हर आहे तो फक्त डेटा रिसिव्ह करत राहतो. ओके, आणि जे एक्झाम्पल आहे वॉकी टॉकी हे एक्झाम्पल आहे ट्रान्समिशनचं आहे. ओके, यामध्ये टू वे कम्युनिकेशन पॉसिबल आहे बट नॉट सायमल्टेनियस. अशा टाइपचे MCQ येऊ शकतात. विच इज फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ सिम्प्लेक्स कम्युनिकेशन असं असू शकतो, किंवा विच फॉलोइंग इज नॉट एक्झाम्पल ऑफ डुप्लेक्स कम्युनिकेशन. म्हणजे सिम्प्लेक्स आणि डुप्लेक्सचे जे एक्झाम्पल्स आहेत ते स्टडी करून ठेवा. तुम्हाला जरी सिम्प्लेक्स कम्युनिकेशन म्हणजे काय आणि डुप्लेक्स कम्युनिकेशन म्हणजे काय हे जरी समजलं तरी एक्झाम्पल्स तुम्हाला समजतील की सिम्प्लेक्सचे कुठले आहेत, डुप्लेक्सचे कुठले आहेत. देन next question, noise in a communication system originates in. खूप आपण ब्लॉक डायग्राम एक्सप्लेन करत असताना मी सांगितलं होतं की नॉइज हा ट्रान्समीटर रिसिव्हर मध्ये ऍड होतो, बट मेनली नॉइज इज ऍडेड इन चॅनल. आपण जी ब्लॉक डायग्राम बघितली एलिमेंट्स ऑफ कम्युनिकेशन सिस्टीम, यामध्ये जो नॉइज ब्लॉक आहे तो कुठे दाखवलाय चेक करा. चॅनल मध्ये ऍड झालेला दाखवलाय. म्हणजे मेनली म्हणजे लार्ज अमाऊंट मध्ये नॉइज हा चॅनल मध्ये ऍड होतो. जे ट्रान्समीटर रिसिव्हर्स मध्ये नॉइज ऍड होतात ते इंटरनल सर्किट मुळे असतात आणि ते आपण वारंवार रिमूव्ह करत राहतो. प्रत्येक स्टेपला फिल्टरिंग केलं जातं, नॉइज रिमूव्ह केला जातो. ओके, मग हा जो नॉइज आहे असा जर क्वेश्चन आला, नॉइज इन अ कम्युनिकेशन सिस्टीम ओरिजिनेट्स इन द चॅनल, हे आन्सर येईल. ओके, म्हणजे मेनली चॅनल मध्ये ऍड होतो. बाकीच्या सर्किट मध्ये रिसिव्हर असेल किंवा ट्रान्समीटर सर्किट असेल यामध्ये ऍड होतो, पण त्याची जी क्वांटिटी आहे ती कमी असते आणि तो आपण रिमूव्ह करू शकतो. ओके, मग असा क्वेश्चन आला, नॉइज इन अ कम्युनिकेशन सिस्टीम ओरिजिनेट्स इन द चॅनल, हे आन्सर असेल. ओके, हे आन्सर येईल द चॅनल. देन माईक कोणाचा ऑन आहे ऑफ करा. नेक्स्ट क्वेश्चन, थर्मल नॉइज इज नॉट जनरेटेड इन. नॉट जनरेटेड म्हटले थर्मल नॉइज आपण बघितलं टाइप्स ऑफ नॉइज मध्ये फर्स्ट युनिट मधला हा पण क्वेश्चन आहे. नॉइजचे सोर्सेस बघितले आपण, त्यामध्ये हा जो थर्मल नॉइज आहे, थर्मल नॉइज नावामध्येच आहे थर्मल. थर्मल मीन्स टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळे जनरेट होणारा नॉइज. मग हा नॉइज कुठे कुठे जनरेट होतो? ट्रान्झिस्टर्स अँड डायोड्स मध्ये, रेजिस्टर मध्ये, कॉपर वायर मध्ये, आणि ह्याचा आन्सर येतं इक्विपमेंट दॅट स्पार्क. यामध्ये थर्मल नॉइज जनरेट होत नाही. मग याचा आन्सर येईल इक्विपमेंट दॅट स्पार्क. मग थर्मल नॉइज हा रेजिस्टर्स मध्ये जनरेट होतो, कॉपर वायर मध्ये जनरेट होतो, ट्रान्झिस्टर्स डायोड्स मध्ये सुद्धा जनरेट होतो. बट थर्मल नॉइज इज नॉट जनरेटेड इन इक्विपमेंट दॅट स्पार्क्स. हे
आन्सर येईल. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन, सिग्नल टू नॉइज रेशो इज कॅल्क्युलेटेड ॲज. आता आपण फर्स्ट युनिट मध्ये डेफिनेशन बघितली, सिग्नल टू नॉइज रेशो. व्हॉट इज सिग्नल टू नॉइज रेशो? इट इज अ रेशो. हा एक रेशो आहे. कशाचा रेशो आहे? इट इज अ रेशो ऑफ सिग्नल पॉवर टू दी नॉइज पॉवर. यामध्ये ऑप्शन रीड करा काय काय आहेत. फर्स्ट ऑप्शन, सिग्नल व्होल्टेज डिवायडेड बाय नॉइज व्होल्टेज. हा ऑप्शन कॅन्सल झाला. देन सेकंड ऑप्शन, सिग्नल पॉवर डिवायडेड बाय नॉइज पॉवर. हा ऑप्शन येईल. थर्ड ऑप्शन, फर्स्ट ऍड द सिग्नल पॉवर टू द नॉइज पॉवर देन डिवाइड बाय नॉइज पॉवर. हा ऑप्शन कॅन्सल होईल. बेसिकली तुम्हाला सांगायचं म्हणजे सिग्नल टू नॉइज रेशो याची जर डेफिनेशन तुम्हाला वेल नोन असेल तर हा जो क्वेश्चन आहे तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. नॉइज, सिग्नल टू नॉइज रेशो, इट इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ सिग्नल पॉवर टू दी नॉइज पॉवर. ओके, मग याचा आन्सर सेकंड ऑप्शन येईल. देन नेक्स्ट क्वेश्चन, what is the role of channel in communication system? Again, this is from first unit. What is the role of channel in communication system? कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये जो आपण चॅनल हा ब्लॉक बघितला, हा चॅनल जो ब्लॉक आहे त्याचा रोल काय आहे? ओके, मग हे जे ऑप्शन आहे ते रीड करा. फर्स्ट ऑप्शन, ऍक्ट्स एज अ मीडियम टू सेंड मेसेज सिग्नल फ्रॉम ट्रान्समीटर टू रिसिव्हर. देन सेकंड ऑप्शन, कन्वर्ट वन फॉर्म ऑफ सिग्नल टू अनदर. हा कॅन्सल होतो कारण ट्रान्सड्युसरचं वर्क आहे. वन फॉर्म ऑफ सिग्नलचं अनदर फॉर्म मध्ये कन्व्हर्जन करणं. देन अलाउ मिक्सिंग ऑफ सिग्नल. हा सुद्धा ऑप्शन कॅन्सल होतो. हेल्प टू एक्स्ट्रॅक्ट ओरिजिनल सिग्नल फ्रॉम इनकमिंग सिग्नल. हा पण ऑप्शन येत नाही. फर्स्ट ऑप्शन आन्सर येतं. इट ऍक्ट्स एज अ मीडियम टू सेंड मेसेज सिग्नल फ्रॉम ट्रान्समीटर टू रिसिव्हर. ट्रान्समीटर कडून रिसिव्हर कडे डेटा ट्रान्समिट करण्यासाठी चॅनल हा एक मीडियम म्हणून ऍक्ट होतो. ओके, मग याचा आन्सर येईल फर्स्ट ऑप्शन. देन नेक्स्ट क्वेश्चन, इन एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन, सेकंड युनिट मधला क्वेश्चन आहे. इन एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन, फ्रिक्वेन्सी अँड फेज ऑफ कॅरियर. व्हॉट इज एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन? एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन म्हणजे काय तुम्हाला माहित असायला पाहिजे. इन एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन, amplitude of the carrier signal is varied in accordance with the amplitude of message signal. म्हणजे जे कॅरियर सिग्नल आहे त्या कॅरियर सिग्नलचं एम्प्लिट्यूड व्हॅरी केलं जातं इन अकॉर्डन्स विथ द एम्प्लिट्यूड ऑफ मॉड्युलेटिंग सिग्नल. अँड अदर टू पॅरामीटर्स, मग टू पॅरामीटर्स कुठले आहेत? फ्रिक्वेन्सी अँड फेज रिमेन्स कॉन्स्टंट. फ्रिक्वेन्सी आणि फेज कॉन्स्टंट ठेवला जातो आणि फक्त एम्प्लिट्यूड व्हॅरी केली जाते. मग या क्वेश्चन मध्ये काय विचारलंय? इन एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन, फ्रिक्वेन्सी अँड फेज ऑफ कॅरियर वॅरीज सायमल्टेनियसली. हा ऑप्शन येत नाही. देन वॅरीज अल्टरनेटिव्हली. हा पण येत नाही. देन इनिशियली वॅरीज बट बिकम सेम आफ्टर सम टाइम. हा पण येत नाही. रिमेन्स कॉन्स्टंट. हा ऑप्शन आन्सर येईल. ओके, म्हणजे एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन मध्ये फ्रिक्वेन्सी एम्प्लिट्यूड वॅरी केला जातो आणि फ्रिक्वेन्सी आणि फेज हे दोन पॅरामीटर्स कॉन्स्टंट ठेवले जातात. नेक्स्ट, यासारखाच अजून इथं जसं एम्प्लिट्यूड विचारलंय तसं फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन विचारलं जाईल किंवा फेज मॉड्युलेशन विचारलं जाईल. फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन मध्ये काय केलं जातं? फ्रिक्वेन्सी व्हॅरी केली जाते. मग कॉन्स्टंट पॅरामीटर्स कुठले असतील? एम्प्लिट्यूड अँड फेज. जसं फेज व्हॅरी केला जातो. लक्षात ठेवायचे अशा टाइपचे एमसीक्यू येऊ शकतात. एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन असेल, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन असेल आणि फेज मॉड्युलेशन. डेफिनेशन व्यवस्थित लक्षात असतील तर तुम्हाला अशा टाइपचे एमसीक्यू सॉल्व्ह होतील. ओके, देन नेक्स्ट हा क्वेश्चन, फॉर गेटिंग 100% मॉड्युलेशन, मॉड्युलेशन जर परफॉर्म करायचं असेल तर कॅरियर एम्प्लिट्यूड हे काय असायला पाहिजे? ओके, तर ऑप्शन रीड करा. एक्सीड सिग्नल एम्प्लिट्यूड म्हणजे ग्रेटर दॅन सिग्नल एम्प्लिट्यूड असायला पाहिजे, की बी इक्वल टू सिग्नल एम्प्लिट्यूड, बी लेसर दॅन सिग्नल एम्प्लिट्यूड, बी इक्वल टू 0. म्हणजेच आपण 100% मॉड्युलेशन कधी परफॉर्म करतो? जेव्हा EM बाय EC हा जो रेशो आहे तो 1 यायला पाहिजे. ओके, मग EM आणि EC हे दोन्ही जेव्हा सेम असेल तेव्हा 100% मॉड्युलेशन परफॉर्म होतं. कारण EM बाय EC, EM आणि EC सेम असेल तर 1 येतं. पर्सेंट मॉड्युलेशन 100 इंटू 100 केले की 100%. म्हणजेच 100% मॉड्युलेशन परफॉर्म करायचं असेल तर कॅरियर एम्प्लिट्यूड आणि सिग्नल एम्प्लिट्यूड हे दोन्ही सेम असायला पाहिजे. EM इज इक्वल टू EC असेल तेव्हा 100% मॉड्युलेशन परफॉर्म होतं. म्हणजे सेकंड ऑप्शन आन्सर येईल. कॅरियर एम्प्लिट्यूड शुड बी इक्वल टू सिग्नल एम्प्लिट्यूड. ओके,
Then next question number 12. Which statement is not true regarding frequency deviation in FM? Okay, frequency deviation म्हणजे चेंज. ओके, म्हणजे जे FM मध्ये फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन मध्ये फ्रिक्वेन्सी डेव्हिएशन होतं, याच्या रिगार्डिंग हे जे सेंटेन्सेस दिलेत त्यातलं कुठलं ट्रू नाहीये, नॉट ट्रू म्हटलंय. एमसीक्यू व्यवस्थित रीड करायचं. Which statement is not true regarding frequency deviation in FM? ओके, FM रिगार्डिंग जे फ्रिक्वेन्सी डेव्हिएशन आहे त्याच्या रिगार्डिंग ह्या स्टेटमेंट मधलं कुठलं स्टेटमेंट करेक्ट नाहीये. मग रीड करा. फ्रिक्वेन्सी डेव्हिएशन म्हणजे चेंज इन फ्रिक्वेन्सी. फर्स्ट ऑप्शन, चेंज इन कॅरियर फ्रिक्वेन्सी टू द फ्रिक्वेन्सी अबोव अँड बिलो द सेंटर फ्रिक्वेन्सी. हा करेक्ट ऑप्शन आहे. ओके, सेकंड ऑप्शनची चेक करा, फॉर्मेशन ऑफ साइड बँड, हा पण करेक्ट आहे. देन द व्हेरिएशन ऑफ द इंस्टंटेनियस कॅरियर फ्रिक्वेन्सी इन प्रपोर्शन टू द मॉड्युलेटिंग सिग्नल, हा पण करेक्ट आहे. नो एनी चेंज इन फ्रिक्वेन्सी, हा रॉंग ऑप्शन आहे. म्हणजे काय म्हटलंय, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन मध्ये देयर इज नो एनी चेंज इन फ्रिक्वेन्सी. ओके, म्हणजे हा ऑप्शन रॉंग आहे, म्हणजे आपल्याला आन्सर भेटेल हा ऑप्शन. ओके, फोर्थ ऑप्शन. देन नेक्स्ट क्वेश्चन, नॉइज इम्युनिटी ऑफ पीएम इज. ओके, यासाठी आपण कंपॅरिझन बघितलं होतं, अँप्लिट्यूड मॉड्युलेशन, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन आणि फेज मॉड्युलेशन. यामध्ये स्टडी केलं होतं नॉइज इम्युनिटी कशाची बेटर आहे. ओके, नॉइज इम्युनिटी ऑफ पीएम इज म्हणजे मॉड्युलेशन इम्युनिटी better than AM and FM, worse than AM and FM, better than AM, worse than FM, then better than FM but worse than AM. Okay, फेज मॉड्युलेशन ची जी नॉइज इम्युनिटी आहे, थर्ड ऑप्शन येईल बेटर दॅन AM but worse than FM. Okay, better than AM but worse than FM. Then next question number 14. What is the required bandwidth according to the Carson's rule when a 100 megahertz carrier is modulated with a sinusoidal signal at kilohertz, the maximum frequency deviation in kilohertz. Carson's rule ने bandwidth calculate करायचे twice delta plus FM max. हा फॉर्म्युला आहे bandwidth calculation Carson's rule यूज करून. twice del plus FM max. मग इथं तुम्हाला डेल्टा दिलाय 50 किलो फ्रिक्वेन्सी डेव्हिएशन दिलाय. ओके, सॉरी FM max 100 megahertz carrier is modulated. Okay, सायनोसाइडल सिग्नल म्हणजे 1 किलोहर्ट्झ ही सायनोसाइडल सिग्नलची फ्रिक्वेन्सी दिली आहे. मग तुम्हाला कॅल्क्युलेट करायची बँडविड्थ ट्वाइस FM मॅक्स. ह्या फॉर्म्युलाने बँडविड्थ कॅल्क्युलेट करायची. मग आन्सर काय येते चेक करा तुम्ही. ओके, 14चा आन्सर काय येतं, कॅल्क्युलेट केली आहे कोणी? 102. 102 येते का? ओके, फॉर्म्युला लक्षात ठेवा. स्कूल कशी कॅल्क्युलेट करायची आणि मग ते काय करायचे, गिव्हन जे पॅरामीटर्स आहेत ते दिले, व्हॅल्यूज दिलेत आणि त्यानुसार बँडविड्थ कॅल्क्युलेट करायची. वरती एमसीक्यू डिपेंड आहे. ओके, देन नेक्स्ट 15th, द मॉड्युलेशन इंडेक्स ऑफ FM इज गिव्हन बाय. मॉड्युलेशन इंडेक्सचा फॉर्म्युला फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशनचा, modulation index of FM mu is equal to frequency deviation upon modulation frequency. Mu is equal to modulating frequency upon frequency carrier frequency upon modulating frequency. कुठला आन्सर येईल याचा? What is modulation index for FM? Modulating frequency upon carrier frequency. No. Modulating frequency upon frequency deviation म्हणजे FM by delta. बरोबर आहे. मॉड्युलेशन इंडेक्स फॉर FM सेकंड ऑप्शन येईल, मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सी अपॉन फ्रिक्वेन्सी डेव्हिएशन. ओके, म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित स्टडी केला किंवा लेक्चर व्यवस्थित अटेंड केलं तर तुम्हाला हे एमसीक्यू सॉल्व्ह होतात. म्हणजे डीप मध्ये स्टडी केला तर लगेच तुमच्या लक्षात येईल की कशा टाईपचा एमसीक्यू आहे आणि कुठल्या युनिट मधला कशा टाईपने विचारलाय. ओके, देन 16th नंबर, सुपर हेट्रोडाइन प्रिन्सिपल रेफर्स टू. सुपर हेट्रोडाइन प्रिन्सिपल AM रिसिव्हर मध्ये आहे. सुपर हेट्रोडाइन प्रिन्सिपल. सुपर हेट्रोडाइन प्रिन्सिपल म्हणजे काय, यामध्ये काय केलं जातं, जी रिसिव्ड फ्रिक्वेन्सी आहे
त्या रिसिव्ड फ्रिक्वेन्सीचं इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सीमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. ओके, मग ऑप्शन रीड करा. युझिंग अ लार्ज नंबर ऑफ एम्प्लिफायर स्टेजेस, देन युझिंग अ पुश पुल सर्किट, ऑब्टेनिंग लोअर फिक्स्ड इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी और रिमूव्हल ऑफ नॉइज ऑटोमॅटिकली. तर थर्ड ऑप्शन येईल ऑब्टेनिंग लोअर फिक्स्ड इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी. ओके, then power of carrier wave is 500 watt and modulation index is 0.25. Find its total power. Total power चा फॉर्म्युला माहिती आहे. P of T is equal to total power is equal to m square by 4 into PC. m ची व्हॅल्यू आहे 0.25. 0.25 square divided by 4 into carrier power 500 watt. मग आन्सर काय येते चेक करा, सॉल्व करा आणि मला सांगा. ओके, मे बी 516 येईल. m square by 4 into carrier power. केले का सॉल्व कोणी? काय येते आन्सर सांगा. 516. 516 फोर्थ ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. What is the percentage of modulation if the modulating signal is of 7.5 volt and carrier is of 9 volt? कसं कॅल्क्युलेट केलं percentage modulation? EM by EC. Okay, EM is nothing but amplitude of modulating signal. किती दिलं amplitude modulating signal? 7.5. कॅरियरचा 9 volt. म्हणजे 7.5 upon 9 into 100. किती येईल percentage modulation? मे बी 83.33 येईल. ओके, बघा काय येते. ओके, 83.33. कसं कॅल्क्युलेट केलं आपण पर्सेंटेज मॉड्युलेशन? EM by EC into 100. Then a cordless telephone using separate frequencies for transmission in base and portable unit is known as full duplex arrangement, half duplex, simplex arrangement or synchronous arrangement. Cordless telephone हे फुल डुप्लेक्स अरेंजमेंटचं एक्झाम्पल आहे. त्याचा आन्सर येईल फुल डुप्लेक्स अरेंजमेंट. ओके, थोडंसं तुम्हाला कन्फ्यूज केलं जातं. हा MCQ सिम्पल वेने विचारलेला नाहीये. कॉर्डलेस टेलिफोन युझिंग सेपरेट फ्रिक्वेन्सीज पुढचं वाढवले. फक्त हे विचारायचं की कॉर्डलेस टेलिफोन हे फुल डुप्लेक्स आहे की हाफ डुप्लेक्स आहे की सिम्प्लेक्स कम्युनिकेशन लिंक आहे. ओके, कॉर्डलेस टेलिफोन इट इज अँड फुल डुप्लेक्स अरेंजमेंट. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन. What happens when the amplitude of the modulating signal is greater than the amplitude of the carrier? Okay, म्हणजे EM is greater than EC. EM is greater than EC असेल तर काय होतं? म्हणजे 100% मॉड्युलेशन होतं की ओव्हर मॉड्युलेशन होतं की अंडर मॉड्युलेशन होतं. ओके, तर EM is greater than EC असेल तर ओव्हर मॉड्युलेशन होतं. ओव्हर मॉड्युलेशन ऑकर झालं की डिस्टॉर्शन ऑकर होतं. म्हणजे याचा ऑप्शन काय येईल? डी काय? डिस्टॉर्शन, अँप्लिफिकेशन, अटेन्युएशन. यामधला सेकंड ऑप्शन येईल डिस्टॉर्शन. म्हणजे जेव्हा EM हे EC पेक्षा ग्रेटर असेल तेव्हा डिस्टॉर्शन ऑकर होईल. ओके, म्हणजे आन्सर येईल डिस्टॉर्शन. देन व्हेन डज ओव्हर मॉड्युलेशन ऑकर? ओव्हर मॉड्युलेशन कधी होतं? आताच मी सांगितलं. ओव्हर मॉड्युलेशन कधी ऑकर होतं? जेव्हा EM EC पेक्षा ग्रेटर असेल तेव्हा. म्हणजे इथं सेकंड ऑप्शन येईल modulating signal voltage means EM is greater than EC carrier voltage. Okay, म्हणजे second option answer येईल. Then what is the wave of frequency that occurs at the sum and difference of the carrier and modulating signal is called? Okay, what is the wave of frequency that occurs at the sum and difference of the carrier? म्हणजे FC plus FM and FC minus FM ह्या फ्रिक्वेन्सी जनरेट करणारी वेव्ह म्हणजे काय? साईड बँड्स. त्या सिग्नलला काय म्हणायचं? साईड बँड्स म्हणायचे. म्हणजे FC प्लस FM आणि FC मायनस FM ह्याच्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्या साईड बँड फ्रिक्वेन्सी आहेत. मग कसा क्वेश्चन फिरवून विचारलाय? व्हॉट इज द वेव्ह ऑफ फ्रिक्वेन्सी दॅट ऑकर्स ऍट द सम अँड डिफरन्स ऑफ द कॅरियर अँड मॉड्युलेटिंग सिग्नल्स? कॅरियर अँड मॉड्युलेटिंग सिग्नल फ्रिक्वेन्सी म्हणजे FC प्लस FM अँड FC मायनस FM. त्या कशाच्या फ्रिक्वेन्सी आहेत? कुठल्या वेव्हच्या आहेत? साईड बँड्सच्या आहेत. ओके, म्हणजे सेकंड ऑप्शन येईल. Then what is the upper sideband frequency if the carrier frequency and the modulating signal frequency is 30 kilohertz and 80 hertz respectively? Upper sideband frequency विचारली. ओके, 23rd क्वेश्चन चेक करा. आता आपण अप्पर साइडबँड आत्ताच चेक केला की अप्पर साइडबँड फ्रिक्वेन्सी FC प्लस FM आणि लोअर साइडबँड फ्रिक्वेन्सी FC मायनस FM. मग तुम्हाला इथं FC आणि FM च्या व्हॅल्यू दिलेत आणि अप्पर साइडबँड फ्रिक्वेन्सी विचारली म्हणजे FC प्लस FM विचारली. म्हणजे 80 प्लस 30 या दोन्हीची ऍडिशन करायची आहे, बट युनिट वेगळे आहेत.
30 किलो हर्ट्स आहे आणि 80 हर्ट्स आहे. ओके, लक्षात ठेवायचं. ओके, म्हणजे 3080 किलो हर्ट्स आन्सर येईल. ओके, थर्ड आन्सर येईल, थर्ड ऑप्शन. देन लास्ट क्वेश्चन, लो फ्रिक्वेन्सी नॉइज इज ट्रान्झिट टाइम नॉइज, फ्लिकर नॉइज, शॉर्ट नॉइज, नन ऑफ अबव. याचा आन्सर येईल फ्लिकर नॉइज. लो फ्रिक्वेन्सी नॉइज हा फ्लिकर नॉइज असतो. ओके, काही डाऊट असेल तर विचारा. कोणाला कुठला एमसीक्यूचा आन्सर समजलं नसेल किंवा त्याबद्दल काही डाऊट असेल तर विचारू शकता. असे आन्सर्स येत आहेत. रिझल्ट मी ग्रुपवरती डिस्प्ले केलाय, चेक करू शकता. काही डाऊट असेल तर मला सांगा की माझा एवढे एवढे आन्सर्स करेक्ट आहेत आणि मार्क्स कमी आहेत वगैरे, काय असा इश्यू असेल तुमचा तर सांगू शकता. ठीक आहे. ओके, हा युटीचा क्वेश्चन पेपर होता जो की आपण डिस्कस केलाय. हा मी तुम्हाला शेअर करेन. ठीक आहे, आपण आता 4th युनिट स्टडी करतोय, वेव्ह प्रपोगेशन. ओके, मग तो आपण कंटिन्यू करूयात. वेव्ह प्रपोगेशन यामध्ये आपण स्टडी केलं होतं. आपण स्टडी करतोय ग्राउंड वेव्ह प्रपोगेशन. ओके, व्हॉट इज ग्राउंड वेव्ह प्रपोगेशन? ओके, स्क्रीन शेअर करते. ओके, प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण युनिट नंबर 4 वेव्ह प्रपोगेशन स्टार्ट केला होता. ओके, एकदा रिवाइज करूयात प्रिव्हियस लेक्चर मधले कंटेंट्स आणि मग नेक्स्ट पॉइंट स्टार्ट करूयात. वेव्ह प्रपोगेशन, इट इज फॉर 14 मार्क्स. ओके, first we studied concept of propagation of radio waves. Okay, radio propagation is the behavior of radio waves as they travel or propagated from one point to another point. Okay, propagation म्हणजे काय? वेव्स ह्या एअर मधून किंवा एअर मीडियम मधून कशा ट्रॅव्हल्स होतात वन पॉइंट टू अनदर पॉइंट. हे जे प्रपोगेशन आहे रेडिओ वेव्हचं एअर मधून, हे कशा टाईपने होतं म्हणजे कुठल्या मोडने होतं. ओके, तर हे ज्या इन्फॉर्मेशन आहे एअर मीडियम थ्रू सेंड केली जाणारी रेडिओ प्रपोगेशन यूज करून ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्म मध्ये सेंड केली जाते. व्हॉट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स? Electromagnetic waves are nothing but oscillations which propagate in a free space. They travel in a free space with speed of light. Electromagnetic waves या स्पेस मधून स्पीड ऑफ लाईट मध्ये ट्रान्समिट होतात. त्या स्पीडने ट्रान्समिट होतात. स्पीड ऑफ लाईट काय आहे? 3 × 10⁸ सेकंड. Okay. These waves consist of electric as well as magnetic field. So these waves are known as electromagnetic waves. ह्या ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आहेत त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सला इलेक्ट्रिक ऍज वेल एज मॅग्नेटिक फील्ड असते, म्हणून या वेव्सला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स असं म्हटलं जातं. Radiation of signal travel from transmitter to receiver can be divided into two parts: radiation of the signal and propagation. What is radiation? Whenever high frequency current flows through a conductor, the power measured on both sides of conductor is not same. रेडिएशनचं कन्सेप्ट लक्षात घेण्यासाठी आपण स्टडी करूयात की एखादा कंडक्टर आहे, त्या कंडक्टर मधून जेव्हा आपण हाय फ्रिक्वेन्सी करंट फ्लो करतो तेव्हा दोन्ही साईडला जेव्हा आपण पॉवर मेजर करतो तेव्हा ती सेम नसते. का सेम नसते? तर पॉवर ही त्या कंडक्टर मध्ये डिसिपेट होते किंवा कंडक्टर मधून फ्री स्पेस मध्ये डिसिपेट होते. ओके, किंवा एस्केप होते. मग हे जे एस्केप ऑफ पॉवर आहे याला म्हणायचं रेडिएशन. ओके, म्हणजे एखादा गुड कंडक्टर आहे, त्या गुड कंडक्टर मधून जेव्हा आपण हाय फ्रिक्वेन्सी करंट फ्लो करतो तेव्हा जी ट्रान्समिटेड पॉवर आहे ती रिसिव्ड पॉवर एवढी नसते. म्हणजे दोन्ही सेम नसतात. ट्रान्समिटेड पॉवर जास्त असते आणि रिसिव्ड पॉवर कमी असते. असं का होतं? कारण जी ट्रान्समिटेड पॉवर आहे ती त्या कंडक्टरच्या इंटरनल स्ट्रक्चर मध्ये किंवा म्हणजे आउटर साइड एअर मध्ये ती पॉवर एस्केप होते. मग हे जे एस्केप ऑफ पॉवर आहे ते म्हणजे रेडिएशन. ओके, देन अ पार्ट ऑफ पॉवर इज डेसिपेटेड इन रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर. म्हणजे ही जी पॉवर आहे ती कंडक्टरच्या मध्ये म्हणजे त्या कंडक्टरच्या रेजिस्टन्समुळे डिसिपेट होते आणि रिमेनिंग पॉवर जी आहे ती फ्री स्पेस मध्ये एस्केप होते. याला म्हणायचं रेडिएशन. देन व्हॉट इज प्रोपोगेशन?
This radiated power is propagated in a free space in a shape is known as propagation. मग ती ही जी रेडिएशन आहे पॉवरचं हे कुठल्या शेप मध्ये होतं, कुठल्या मोड मध्ये होतं ते म्हणजे प्रोपोगेशन. मग असे प्रोपोगेशनचे मोड्स आहेत. फर्स्ट ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन, देन स्काय वेव्ह प्रोपोगेशन, देन स्पेस वेव्ह प्रोपोगेशन. म्हणजे ह्या जे वेव्हज आहेत पॉवर वेव्हज ह्या रेडिएट होण्यासाठी किंवा प्रोपोगेट होण्यासाठी ग्राउंड वेव्ह जर यूज करत असतील किंवा ग्राउंड सरफेस फॉलो करत असतील तर ते आहे ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन. ओके, मग आपण ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन स्टडी केलं होतं. फर्स्ट व्हॉट इज ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन, इन विच ट्रान्समिटिंग अँटेना अँड रिसिव्हिंग अँटेना असे दोन अँटेनाज असतात. ओके, ओके. ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन मध्ये ट्रान्समिटिंग अँटेना आणि रिसिव्हिंग अँटेना यांचं जे कम्युनिकेशन आहे म्हणजे डेटा ट्रान्समिशन आहे हे कर्वेचर ऑफ अर्थ फॉलो करतं. म्हणजे ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन मध्ये ट्रान्समिटिंग अँटेना ट्रान्समिट द सिग्नल ओव्हर ए एअर मीडियम बट इट फॉलोज द कर्वेचर ऑफ अर्थ फॉर सिग्नल प्रोपोगेशन. जो सिग्नल ट्रॅव्हल होतो तो ग्राउंड वेव्हला फॉलो करतो. ओके, मग यामध्ये जे ट्रान्समिटिंग आणि रिसिव्हिंग अँटेना आहेत त्यांची जी हाईट आहे ती जास्त असायला पाहिजे. ओके, आणि लॉंग डिस्टन्स साठी हे पॉसिबल नाही. म्हणजे शॉर्ट डिस्टन्स साठी ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन आपण यूज करू शकतो. फॉर प्रोपोगेशन दिस टाइप ऑफ ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन follows the curvature of earth. Okay, follows the curvature of earth, then can propagate considerable distance, frequencies up to 3 megahertz. म्हणजे 3 megahertz फ्रिक्वेन्सी पर्यंतच ह्याच्या ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन आहे हे यूज केलं जातं. फॉर एक्झाम्पल AM रेडिओ ब्रॉडकास्ट, देन FM रेडिओ ब्रॉडकास्ट that uses the ground wave propagation. At frequencies up to about 3 megahertz, the most important method of propagation is by ground waves, which are vertically polarized. They follow the curvature of Earth to propagate far beyond the horizon. Relatively high power is required. Okay, आपण स्टडी केलं की up to 3 megahertz frequency ground wave propagation is used. Then it requires relatively high power. High power required आहे and it is used up to 3 megahertz frequency and it follows the curvature of earth to propagate the waves. Waves ला propagate करण्यासाठी earth curvature follow केलं जातं. Okay, then radio waves follows the earth surface, then AM broadcast during the day works better at lower frequencies. म्हणजे हे जे ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन आहे लोअर फ्रिक्वेन्सीला बेटर वर्क करते. इट इज युज्ड फॉर शॉर्टर डिस्टन्स, शॉर्ट डिस्टन्स कम्युनिकेशन साठी यूज केलं जातं. ओके, देन advantages of ground wave propagation. These waves have the tendency to bend around the corners or obstructions during propagation, which makes them more efficient, and also these are not affected by the change in atmospheric conditions. म्हणजे हे जे ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन आहे हे ऍटमॉस्फेरिक कंडिशन मुळे त्याच्यावरती कुठलाही इफेक्ट होत नाही. ओके, म्हणजे ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन आहे ते ऍटमॉस्फेरिक कंडिशन मध्ये जरी व्हेरिएशन झालं, चेंजेस झाले तरी सुद्धा त्यावरती कुठलाही इफेक्ट होत नाही. हे त्याचं एक ऍडव्हान्टेज आहे. व्हॉट आर द डिसएडव्हान्टेजेस? High frequency waves cannot be transmitted as the energy losses are more because of the absorption of energy in the earth atmosphere. Earth atmosphere मध्ये एनर्जी ऍब्सॉर्प्शन होते त्यामुळे हाय फ्रिक्वेन्सी वेव्स ह्या ग्राउंड वेव्स थ्रू ट्रान्समिट केल्या जात नाही. ओके, देन सेकंड डिसएडव्हान्टेज आर युज्ड टू कव्हर शॉर्ट रेंजेस. These are used to cover short ranges and also involves attenuation of waves as they interact with the eddy currents produced by the surface of the earth. Okay, then applications. These can be used for one-way communication from military to submarine as they. Okay, simply तुम्ही सांगू शकता. This can be used for one-way communication. Also, it is used in military and submarines. AM, FM and television broadcasting. Okay, AM, FM and teleo broadcasting.
दीज आर द ऍप्लिकेशन्स ऑफ ग्राउंड वेव्ह. आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये इथपर्यंत स्टडी केलं होतं. देन वी आर गोइंग टू डिस्कस स्काय वेव्ह प्रोपोगेशन. ओके, स्काय वेव्ह प्रोपोगेशन स्टडी करायच्या अगोदर आपण स्टडी करूयात डिफरंट लेयर्स ऑफ स्काय. हे तुम्ही ऑलरेडी एन्व्हायरमेंटल मध्ये किंवा तुम्हाला कुठले कुठले असतात, ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेसोस्फिअर, अॅटमॉस्फिअर असे लेयर असतात. मेसोस्फिअर हा 50 to 80 किलोमीटर and ionosphere is 8 to 720 किलोमीटर. स्काय वेव्ह प्रोपोगेशन मध्ये आयनोस्फिअर मध्ये आयनोस्फिअर हा कम्युनिकेशन साठी यूज केला जातो. ओके, मग आयनोस्फिअर ची रेंज काय आहे? फ्रॉम 80 किलोमीटर टू 720 किलोमीटर. ओके, मग जे ट्रोपोस्फिअर आहे हा स्फिअर ग्राउंड वेव्ह म्हणजेच ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन यूज केला जातो. ट्रोपोस्फिअर 0 to 12 किलोमीटर त्याची रेंज आहे. ओके, स्काय वेव्ह प्रोपोगेशन साठी आयनोस्फिअर यूज केला जातो. आयनोस्फिअर हा जो स्फिअर आहे, हा जो लेअर आहे, यामध्ये इलेक्ट्रॉनचं मोशन असतं. आयनोस्फिअर मध्ये इलेक्ट्रॉन मोशन प्रेझेंट असतं. इलेक्ट्रॉनचं मोशन यामुळे काय होतं, जे रेज ट्रान्समिट केले जातात ट्रान्समीटर थ्रू ते रिफ्लेक्ट होतात ग्राउंड कडे. ओके, म्हणजे जे रिफ्रॅक्शन आहे यूज केला जातो. जे ट्रान्समीटर कडून ट्रान्समिट केलेले आहेत त्या रिफ्लेक्ट होतात अगेन ग्राउंड कडे, परत आयनोस्फिअर कडे, परत ग्राउंड कडे, अशा त्या ट्रॅव्हल करतात आणि रिसिव्हरला रिसीव्ह होतात. ओके, सो आयनोस्फिअर इज युज्ड फॉर स्काय वेव्ह प्रोपोगेशन. मग आयनोस्फेरिक लेअर जो आहे त्या लेअरचे परत लेअर्स आहेत, जे आपण ह्या डायग्राम मध्ये जो आयनोस्फिअर स्टडी करतोय जो की 8 to 720 किलोमीटर आहे, त्या आयनोस्फिअरची with the ionosphere there are several different ionospheres which affect the propagation of radio signal and radio communication in different ways. मग कुठल्या रिजन मध्ये तो आयनोस्फिअर डिवाइड केलाय? डी लेअर, ई लेअर, एफ लेअर. ओके, परत F1 आणि F2 असे आहे. अशा 3 मध्ये आयनोस्फिअर लेअर डिवाइड केलाय. परत एफ लेअर, बोला. साऊंड ब्रेक होते तुमचं. थोडस क्लाउडी एन्व्हायरमेंट आहे त्यामुळे नेटवर्क इश्यू असेल. बाकीच्यांना येतोय का? सगळ्यांना तसं होतंय का? येस मॅम. हा मॅम. मॅम आवाज येत नाही का? ओके ओके, मी चेक करते. ठीक आहे, मी एकदा लेफ्ट होते आणि परत जॉईन होते. तुम्ही ग्रुपमध्ये तसेच राहा, मीटिंग मध्ये एकदा लेफ्ट होऊन मग जॉईन होते. होस्ट कोणाला करू दे? कोण आहे? आहात का तुम्ही मीटिंग मध्ये? तुम्हाला करा, ठीक आहे. सोहम. येस मॅम. ओके, तुम्हाला होस्ट करते आणि मी लिव्ह करते मीटिंग, परत एकदा रिजॉईन करते. मला होस्ट करा. येस मॅम.
तो हम काय करायचंय झूम CDTYJ यावरती टिक करायचंय त्यावरती मग मेक ऍज अ होस्ट हा ऑप्शन येतो मग होस्ट करायचं. ओके थँक्यू. ठीक आहे आवाज येतोय आता सगळ्यांना. नेटवर्क इश्यू आहे थोडासा का ब्रेक होतोय. मॅम अधून मधून ओके क्लिअर आपण- येतोय. ठीक आहे काही जणांना नेटवर्क इश्यू असू शकतो. इथं स्टॉप करूयात आपण नेक्स्ट लेक्चरला मग इथं पासून कंटिन्यू करूयात. ठीक आहे.